खांडवी नाव ऐकलेलं आहे का कधी? गुजराती रेसिपी आहे. गुजराती लोकं खूप खातात ह्याला. बेसनाची रेसिपी आहे ना आणि बेसन म्हटलं की गुजरातकडेच जास्त वापरलं जातं. नाश्त्याचा प्रकार आहे खांडवी. खूप फेमस आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला खांडवी आवडते? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खांडवीची किती नावं आहेत विविध तुमच्या प्रांतामध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणतात खांडवीला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आपण ही खांडवी जी आहे ताकामध्ये बनवणार आहोत. ताकामध्ये हळद, मीठ टाकून त्याच्यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे. गुठळ्या होऊ दिलेल्या नाही आहेत आणि हे आता तेल न वापरता आपण डायरेक्ट पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे. काय मस्त टेस्ट लागते माहिती आहे? ताक टाकल्यामुळं मस्त आंबट ताक टाकायचा, ज्याची टेस्ट अजूनच खूप सुंदर येते. तर अशी खांडवी आपण ताटावरती बनवावी लागते बरं. 4-5 थाळ्या तरी लागतात. आपलं जेवढं बॅटर आहे ना, त्यानुसार अंदाजे आपल्याला 4-5 मोठ्या-मोठ्या थाळ्या तरी घ्याव्या लागतात आणि हे असं पसरवून घ्यावं लागतं एखादं पेंटिंग केल्यासारखं. मस्तपैकी ताटावरती पेंटिंग करून घेतल्यासारखं पसरवून घ्यायचं आहे हे सगळं बॅटर. थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर चाकूने अशा सरळ याचे काप पाडून घ्यायचे आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बेसनाची वडी बघितली होती की नाही, तसे काप पाडले होते ना, सेम तसेच उभे उभे करून घ्यायचे आणि मग नंतर ही खांडवी जी आहे आपली अशी गोल 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 रोल करून घ्यायची. बघा अशी मस्त एखाद्या पिवळ्या गुलाबासारखी दिसतीये. फारच सुंदर दिसते पण आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते. तर अशा प्रकारे या सगळ्या खांडव्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि ह्याच्यावरती किती छान रंग दिसतोय ना, हा पिवळसर मस्त सुंदर पिवळे गुलाबच दिसत आहेत जणू की. चला तर आता ह्याला आपण अजून सुंदर करूया, म्हणजेच तडका तयार करून घेऊया. तडका बनवण्यासाठी मी घेतलेला आहे पॅनमध्ये 1 पळी ऑइल. जर तुम्हाला बिना तडक्याची जर खांडवी बनवायची असेल ना, तर अद्रक लसणाची पेस्ट घालून आधीच तुम्ही त्याच्यामध्ये टेस्ट आणू शकता. पण हा तडका जर तुम्ही टाकला ना, तर अजून टेस्टी बनेल तुमची खांडवी. तर ह्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि मिरचीचे तुकडे टाकलेले आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा तडका आपला गरम गरम तडका आपल्या मस्त लुसलुशीत खांडवीवरती टाकून घ्यायचा आहे संपूर्ण ठिकाणी आणि बस आपली ही खांडवी रेडी होते, तयार होते खाण्यासाठी. खूपच छान सिंपल रेसिपी आहे. मी तर असं ऐकलेलं आहे की आपले भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना सुद्धा खांडवी खूप आवडते. कारण की ते स्वतः देखील गुजराती आहेत आणि का नाही आवडणार? असतेच एवढी टेस्टी. सो एन्जॉय इट.